one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। हॅलो, गौरव सिंघानिया. सृष्टीचा लाफ्टर. हॅलो, गौरव सिंघानिया फ्रॉम दुबई फिल्टर पाडा. यस यस यस. नाही 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 अजिबात नाही. 3 करोड रुपयात मी काम करत नाही. पशा 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 खोटं आहे. स्किट चाललंय ते. खोटं आहे ते. स्किट चाललंय. वेडायस का? स्किट चालू आहे ना. अरे 300 रुपयावरनं 3 करोड घाबरलो रे मी. खोटं आहे. हे खरं आहे. यू डोंट नो स्मॉल पीपल्स. ओ सॉरी नॉट टू यू यू कॅरी ऑन. नाही 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 पैसे नाही मला ताबडतोब पाहिजेत. 3 महिन्यांनी पैसे घ्यायची सवय मी मोडली आता. येस इफ यू आर पॉसिबल. ओके नॉट देन बाय 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 बाय. एक्सक्यूज मी मॅम एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. कुठे चाललात तुम्ही? कोण आहात? माझं हॉटेलचं बुकिंग आहे. आय एम अ गौरव सिंघानिया, दुबई फिल्टर पाडा, बिझनेसमॅन. तुम्ही हसताय का? काय ना दुबई मला- फिल्टर पडा. सॉरी, मला माझ्या रूमची चावी द्या, मला फ्रेश व्हायचं आहे. टॉयलेटला चावी नाही लागत. बाहेर जा. 5 रुपये. एक्सक्यूज मी मॅम, आय एम अ मिलेनियर. हा? इथे माझी रूम बुक आहे, मला माझ्या रूमची चावी द्या. ओके, एक काम कर. हा. तुम्ही डॉर्मेट्री मध्ये जा आणि साहेबांना पटकन पाठवा. 1 मिनिट. मी साहेब आहे. आय एम अ बिझनेसमॅन. दुबईचा बिझनेसमॅन आहे मी का डॉर्मेटरी मध्ये झोपायचं? ड्रायव्हर तिथेच जातात. बरं वाटलं ना यू आता? सो हा? ओके ओके. यू सो जेलिस. लय फालतूगिरी आहे ही. जेलिस नाही जेलिस. काय बिलेनियर दुबई. हे जळतायत माझ्यावर असं मला म्हणायचं आहे. अच्छा. अरे मी खूप मोठा बिझनेसमॅन आहे यार. ओके बाय. डॉर्मेटरी मध्ये जा. डॉर्मेटरी मध्ये. मित्र आहे. जा तू पण जा. आणि साहेबांच्या बॅग्स कुठे ठेवल्यात? 1 मिनिट. मीच साहेब आहे. मग त्याने ओळख का दाखवली? तो माझा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर. आय एम द बॉस. अहमदाबाद. काय म्हणा? अरे दादरा नगर हवेली. ए आय एम द बॉस. माझ्याकडे 8 गाड्या आहेत. किती? 8. आताच गेटच्या बाहेर माझी मी लिंबुजिनी पार्क केली. कोणती? लिंबुजिनी. अरे शनिवारी सिग्नल वर गाड्यांना लिंबू लावत फिरणारा तू लिंबूजिनी घेऊन आलास? कोण आहेस तू? आय एम अ गौरव सिंघानिया, बिझनेसमॅन दुबई. हे बघा माझी महत्वाची मीटिंग आहे. प्लीज जरा लवकर करा. 3 अरब येणार आहेत. 3 अरब आणि तुम्ही एकटे? आता ते येणार आहेत, त्याला मी काय करणार? नाही सॉरी कॉल द मॅनेजरला बोलवा. मॅनेजर कशाला? मी आहे ना इकडे. आणि बाबा जा ना. तुला इथे बघितलं ना माझी नोकरी जाईल. मी एकटीच आहे घरी कमवणारी. जा ना, निघ ना. अरे वेगवेगळ्या जन्माला आला असतात ना तर 5 बहीण भावंड झाला असतात. म्हणजे 1 मिनिट. हे बघा मला तुमच्याशी काय वाद घालायचा नाही. तुम्ही मला अरे तुरे करून काय बोलताय? आय एम अ बिझनेसमॅन. दुबईचा बिझनेसमॅन आहे मी. हो का? हो. असं काय करता तुम्ही बरं? पंक्चर काढतो. आलास ना लायकीवर? पहिला ऐकून घ्या माझं. पूर्ण ऐकून घ्या. अच्छा. आधी मी छोट्या मोठ्या फिल्म्स करायचो. अच्छा. मग मी संजू मध्ये काम केलं. त्याच्यानंतर मी एक तो छोटासा शो करू लागलो. त्या शोचं नाव काय आहे? कोणता? तो शो नाही का तिकडे लोक हसतात टाळ्या वाजवतात. व्हॉट दॅट शो यार? जत्रा. हास्य जत्रा. या हास्य जत्रा. छोटा शो. या माझ्यासाठी छोटा शो आहे तो. अच्छा. मग त्यांनी काढलं का तुला? एक्सक्यूज मी. त्यांनी फ्रस्ट्रेट होऊन मला विनर केलं. अच्छा. मग दोघांमध्ये चॅलेंज लागलं. काय? गोस्वामी मोठ्यांमध्ये. काय?
बघूया आपलं फ्रस्ट्रेशन कुठल्या लेवलला जातं. याला कंटिन्यू करूया. अँड आय एम कंटिन्युईंग. काय आय एम कंटिन्युईंग. कंटिन्यू मी कंटिन्यू करतोय. मग पुढे 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 काय ना मग आमचं स्किट संपायचं, मग मी खांडेकरला लिफ्ट घेऊन मी घरी जायचो. आलास ना लायकीवर. आणि मी असं ऐकलं की तुमचं स्किट कसं व्हावं याच्यावर बेटिंग लागायची. हे खरंय? ए जाडे ढबले टायर ट्यूब ए, म- असं मी तुला बोलू शकलो असतो. बट टुडे आय एम अ बिझनेसमॅन. अच्छा. माझ्यासारख्या अर्थक्रांती करणाऱ्या माणसाला हे सगळं शोभत नाही. अर्थविश्वात खळबळ निर्माण होईल. अर्थ येस. कुठे होतो मी? तुझ्या लायकीवर. ओके, म्हणजे मी खांडेकरच्या गाडीमध्ये होतो. Yes. त्याच्या गाडीनं शूटिंग संपल्यावर आम्ही बाहेर पडायचो, तर आमचे शूटिंगच्या बाहेरचे जे रस्ते आहेत ते किती खराब आहेत पाहिलेत ना. हो. मग त्याची गाडी पंक्चर झाली. खांडेकरने मला लाथ मारली. मला बोलला जा टायर बघ. मी त्याच्या पोटाकडे बघितलं, त्याने मला कानाखाली मारली. मग खाली उतरलो मी, टायर पंक्चर काढलं, ते तयार केलं, रिपेअर केलं, आणि बाजूने एक अरब सायकलवरून जात होता. मीरा रोड मध्ये अरब सायकलवरून. त्याने मला त्याची सायकल देऊन टाकली. भीक म्हणून. भेक म्हणून नाही, ती पंक्चर झालेली, ती मी बनवली. हा. अरब खुश झाला, मला घेऊन गेला. कुठे? दुबईला. मग ठीक आहे. मग मला हे काय आवडलं नाही, मग मी डायरेक्ट दुबईला गेलो. ओ कुठे गेलो? दुबई. येस. मग काय केलं मी तिकडे? दुबईला उंटाचे पंक्चर काढायला लागलो. काय काय? त्यांच्या टाचांना ना ठोकायला लागलो. अच्छा, मग? मग एकदा त्या अरबाचं विमान पंक्चर झालं, ते विमान मी बनवलं. अरब खुश झाला. लई लई मी बोलू शकलो असतो, पण टुडे आय एम अ बिझनेसमॅन. Yes. सो मी बोलणार Sorry. अरब खूप खुश झाला. ओ. आणि त्याने त्याचं विमान मला गिफ्ट दिलं. खुश होऊन विमान गिफ्ट दिलं. मग खुश होऊन अरबाची जुजबी कोण घेईल ना. हा. तिथे पद्धत आहे तशी. अच्छा. खुश झालं की गिफ्ट द्यायच्या. तशा अरबाने मला 28 विमानं गिफ्ट दिली. चल चल. 28 विमान. एक्सक्यूज मी, माझ्याकडे 28 विमान आहेत. हे बघा, ते विमानाची चावी पण आहे माझ्याकडे. चावी. येस, माझी स्वतःची एअरलाईन्स आहे. आता मी स्वतःची एअरलाईन सुरू केली, गेरू मेरू एअरलाइन्स. येस, आणि त्या विमानावर मी तर ड्रायव्हर्स पण ठेवलेत. पायलट म्हणतात त्याला. मी ड्रायव्हर्स म्हणतो, आणि त्या प्रत्येक ड्रायव्हरचं नाव प्रसाद खांडेकर ठेवलंय. तुला फालतूगिरी करू नकोस. इथून लगेच निघ. तुझ्यामुळे माझी नोकरी जायला निघ लवकर. एक मिनिट, माझ्याकडे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे, तुम्ही बघा. आय एम अ बिझनेसमॅन. ए आता मला हसायला सुद्धा येत नाही. आणि अशी विजिटिंग कार्ड आहेत ना, 500 रुपयात 2000 मिळत. अरे तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मोबाईलवरती चेक करा. माझं नाव गौरव सिंघानिया, दुबईचा बिझनेसमॅन. ए चल चल. अशा खोट्या साईट्स ना खूप जण बनवतात. तू निघ इथून, नाहीतर मी मॅनेजरला. मॅनेजर. हा बोलो मॅनेजरला. मॅनेजर लवकर या. आता काय तो सूक्ष्म का सूक्ष्म म्हणजे तुम्ही मला. ओके मॅनेजर, प्लीज टेल कोण आहे मी, सांगा त्यांना. साईड प्लीज सर. कोण आहे तुम्ही सर? ए गौरव सिंघानिया, दुबई बिझनेसमॅन. हो, हे गौरव सिंघानिया आहेत, मोठे बिझनेसमॅन. हा गौरव सिंघानिया. दुर्दैवाने. हो हो हो. सर अशी माणसं जर करोडपती व्हायला लागले ना, तर माझ्या जगाच्या क्रांतीवरचा ना विश्वासच उडून जाईल. माझ्या हातात लोटा आला तरी चालेल, पण मी इथे नोकरी नाही करणार. सर प्लीज तुम्ही झेला या माणसाला. मला नाही थांबायचं इथे. सर तुम्हाला तरी पटतं ना की मी बिझनेसमॅन आहे म्हणून. आता माझी नोकरी आहे, कशाला खोटं बोलायला लावताय? काय म्हणताय? आहात तुम्ही एक गौरव मिनिट आपण क्लिअर करूया. एक्सक्यूज मी गायस, तुम्हाला तरी वाटतं का मी बिझनेसमॅन आहे म्हणून? प्लीज. बरं पार्टी, तुम्हाला तरी वाटतं का मी आहे म्हणून तुमचा बिझनेसमॅन? प्राजक्ता, नेहा ऐक ना. बाय बुलबुल, मी व्हॉट इज दिस यार? हे तू दोघे बघायला पण तयार नाहीत. आमिरदा, तुला तरी वाटतं का मी बिझनेसमॅन आहे? नाही रे. तुला पण नाही वाटत? मग तू इथे कशाला बसलायस? अरे कारण माझं नाव अमीर आहे आणि या स्किटचं एंड ना माझ्या हातात आहे म्हणून. कसा? हॅलो हॅलो, स्वागतम सुस्वागतम. नमस्कार साई मॅम. नमस्कार सर. नमस्कार. मला बघून घाबरू नका, कारण आज मी बिझनेसमॅन नाहीये. मी परत माझ्या लायकीवरती आलोय. आज मी इथे खास महिलांना आत्मसंरक्षणाचे काही धडे देणार आहेत. वाढत चाललेले महिलांवरचे अत्याचार. काय विषय का ताई? वाक्य चुकलं ना माझं? महिलांवरचे वाढत चाललेले अत्याचार असं मला म्हणायचं होतं. हा. त्या अत्याचाराविरुद्ध आत्मसंरक्षण करणे ही काळाची खूप गरज आहे. त्यामुळे मी काही क्लासेस ओपन केलेले आहेत. आता रसिका येईल, लगेच मी रसिकांसमोर प्रात्यक्षिक देणार आहे.
हे काय केलं काय नाही ते चुकून पडलं चुकून पडायला ते काय आपलं स्किट आहे नाही म्हणजे काय काय नाही ते माझा हात लागला आणि असं पडलं सर ते एक मिनिट कोण आहेस तू आणि ते काय करतेस गौरव मोरे येस मीच तो चॉकलेट बॉय तरुणांच्या हृदयाची धडकन थँक्यू सर गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणा नाना तरुणांच्या काळातली धडकनात सर तुम्ही भारीच म्हणजे एक भारी वाटलं भेटून सर तुम्हाला तर ही रसिकाने चिठ्ठी दिली आहे ती आजारी आहे तर तिने मला पाठवले सर ओ माय गॉड यार ओ माय गॉड काय झालं सर कधीतरी माझं स्किट नाजूक होऊ द्या ना यार नेहमी या दणकट माणसाबरोबर मी स्किट करायचं सर ओके ओके ठीक आहे हा, हरकत नाही तर आता इथे जमलेलं आहे आपल्या बरं तुम्हाला सांगा तुम्हाला रसिकाने सगळं सांगितलंय ना सर हो रसिकाने सगळं सांगितलंय म्हणजे मी अशी घाबरायचं कसं कशी ऍक्टिंग करायची सगळं शिकवलंय मला रसिकाने तू रसिकाकडून ऍक्टिंग शिकून आलीस हो सर अरे बाप म्हणतात काय प्रेक्षक आता हो ऍक्टिंग म्हणजे तुम्ही काय सांगणार मग मी काय करायचं हे सगळं शिकवलंय हे रसिकाने सगळं शिकवलं ना ओके Yes. ओके तर आता आपण सुरू करूया हा. तुम्ही जरा इथे उभे राहा हा. तुम्हाला सांगतो स्वतःचं संरक्षण कसं हा, करायचं हा. आता तो व्यक्ती तुमच्याकडे बघतोय ओके. ओके तुमच्याकडे इशारा देतोय इशारा करतोय तुमच्या मागणं तो असं चालत आला लगेच असा हात पकडायचा हा. आणि तो मुरगाळायचा हा. कळलं पायात पाय अडकवायचा हा. कळलं ना आणि त्याला काय सर असा म्हणजे आमच्यात पडतात आमच्यात पडतात तुम्ही नाही पडत सर तुम्हीच पडलात सर हा असं तुम्ही पडायचं जर जोर लावा सर, ना त्यापेक्षा मी करून दाखवू का सर काय तुम्हाला येते पाडायला हो सर मला रसिकाने शिकवलंय पाडायला सर काय स्किट पाडायला मग किट नाही सर असं रस्त्यावर पडायला शिकवलंय सर तुम्हाला हा ठीक आहे चला मी करून दाखवू तुमची सर? एवढी इच्छा आहे तर आपण करूया ना हा ठीक सर आहे तुम्ही शिट्टी वाजवा हा सर. शिट्टी असतो हा क्या रे कैसी है आ हास्य जत्रेमध्ये डायरेक्ट फेकलं बाहेर इथं आहे सर अरे हाय का मला वाटलं सरांनी फेकलं काय सर हा? कसं वाटलं कसं वाटलं असं नाही करायचं रे असं नाही करायचं हे चुकीचं आहे तुम्ही तुमचं लॉजिक नका वापरू ह्याचा रावडी रातोड आहे ना आपल्या घरी वापरा कळलं ना सॉरी सर ते मला रागावर कंट्रोल नाही झालं ना म्हणून फेकलं गेलं सर. फेकलं काय फेकलं केळीची साल आहे मी खाल्लं आणि फेकलं नाही सर ते केस काय ओढतं डायरेक्ट माझे नाही सर ते हातात जे पटकन येईल ते धरायचं आणि मारायचं माझं लॉजिक अरे पण प्रत्येक गुंडाला माझ्या ते केस असतील असं आहे का समजा उद्या समीर चौगुले नावाचा गुंडा आला तर काय करणार हसू नका चौगुले गुंडा. हा. घरी बायकोला धक्का लागला तर 4-4 वेळा सॉरी बोलतो सॉक्स घालताना सॉक्सला पाय लागला तर सॉक्सच्या पाया पडतो हे बघा असं करू नका तुम्ही तुमचं लॉजिक वापरू नका कळलं ना नाही, नाही. हा चला आता आपण काही वेगळे शिकणार आहोत हा. आपल्या बॉडीमध्ये असे काही विशिष्ट पार्ट असतात हा. जिथे फटका लागला की माणूस बेशुद्ध पडतो ओके. ओके हे मी जुडो कराटेमध्ये शिकलोय हा. थोडं पुढे ये हा. समोर उभी राहा ओके आता इथे हा. मानेच्या आणि पाठीच्या मध्ये मान आहे ना आहे ओके बघा नाही मान आहे नाही सर माझ्यावरती मानहानीचा दावा नको म्हणून विचारलं अरे क्या बात आहे सर ओके जमलंय सर तुम्हाला मानहानी ओके बेशुद्ध पडायचं सर गुदगुले होतात मला सॉरी सर गुदगुले होतात मला सॉरी अरे बेशुद्ध पडायचं आहे नाही पण मला इथे आतल्यावर गुदगुले होतात हो काय ठीक आहे तुम्हाला कळलं ना आता हा सर, सर, पोर्शन सर, पण इथे दाबल्यावर काय होतं अरे असे वेगवेगळे भाग आहेत आपल्या बॉडीमध्ये आता डोकं झालं कान झालं इथं झालं आता बोटांचं काय नाही होऊ शकत मग यार बोटं दाखवा, अरे काय सर. अरे काय अरे, बोटांचं काय तुम्ही येड्या का झाडे तुम्हीच बोलत नाही इथे दाबल्यावर काहीच नाही होत. अरे इकडचा मी मेन आहे मी सांगेल तेवढंच ऐक ना हो, हो. 500 रुपये पडल्यावरती आलेस ना हो, हो, मग सर. तसं ऐक ना मी सांगतोय तसं ओके, हा? सर. हा. आता हे झालं 2 पोर्शन शिकत ना तुला सगळे संपले ते नाही, तू आता वेगळं. महत्वाचं पोर्शन हा. आहे मंगळसूत्र आणि पर्स चोरांपासून कसं सावध राहायचं येस सर हा ओके मंगळसूत्र घाला प्लीज ओके 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 हा आता मी बाईकवर नाही येणार हा. हं? आणि तुमचं मंगळसूत्र मी चोरणार ओके, सर. त्याला तुम्ही विरोध करायचा हा ओके सर हा हा ओके रेडी
वा वा नाही, मला वाटलं कॉम्पिटिशन लागली सर कॉम्पिटिशन लागले माझी बाईक आहे ती नाही सॉरी ओके ओके सर रेडी 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 हा. तू इथे उभी राहणार आणि मी येणार बाईकवर आणि मग असं चोरणार ओके सर समजा माणूस आपल्या जवळ आला आणि आपल्याकडे मिरचीची पूड असेल तर अशी डोळ्यात टाकायची अरे बाप रे बाप अरे अरे गेलो मेला सॉरी सर 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 आता काय करू मी सर 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 काय करू मी तू घरी जा घरी तू जाऊ? घरी जा सर काय करू सांगा ना सर अगं तू येडे काय येडी झाडे हे कानवर टाकलं माझ्या सर मला वाटली ती खोटी मिरचीची पूड आहे सर अरे ती खोटी मिरची होती खरी मिरचीची पावडर होती डेमो द्यायचा होता डेमो मला वाटलं खोटी मिरचीची पूड आहे सर ती कोणीतरी पाणी द्या रे पाणी ओके 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 सर ओके पाणी द्या रे सर सर सांगा ना सर काय करू सर 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 तू काय विचार सर सर मी इथे आहे, सर 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 तू निघ अहो सर मी इथे आहे, सर अरे मग निघ सर सर मी इथे आहे. Oh my God, Jasprit Bumrah, take the new ball, show ball. Why the Bumrah? सर इकडे मी